नमस्कार मित्रांनो, आज आपण अंमळनेर तालुक्यातील दोदवड येथील शेतकरी श्री साहेबराव बुधा भोई सर यांच्याकडे आलेलो आहेत। यांची खरी ओळख अशी आहे की माझी DYSP होते धुळ्याला आणि आता सध्या ते दोदवडचे सरपंचही आहेत। तर त्यांच्या शेतात आलेले जवळपास त्यांनी 6 एकर इथे सुळबाबूडची लागवड केलेली आहे। त्याबद्दल आपण त्यांचे विचार जाणून घेणार आहेत। तर नमस्कार सर। नमस्कार। तर सर सुळबाबूड तुम्ही लावलेलं आहे, कधी लागवड केली सर? जून 2022 मध्ये लागवड केली। 2022 मध्ये काय अंतरावर लागवड केली तुम्ही? सर हे 6x3 वर लागवड केली। 6x3 वर लागवड केलेली। खतं काय दिली सर याला? खत त्याला गावरान खत टाकलं होतं जास्त करून आणि थोडं लिक्विड करून दिलं होतं। लिक्विड मधूनही दिलेलं होतं आणि युरिया DAP वगैरे हे पण दिलं होतं। NPK दिलेले होते। NPK वगैरे। तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता हे झाड सरांच्या इथे जवळपास 2 वर्षाचं झाड झालेलं आहे। त्याची उंची जवळपास 30 ते 40 फूट जवळपास झालेली, म्हणजे 10 ते 13 मीटर पर्यंत त्यांची उंची आहे। आणि आता आपण सर कधी तोड करणार आहेत? आता आपण 2-4 दिवस करणार। हे 2-4 दिवसात तोडही त्यांची चालू होणार आहे। तर त्याचा ॲव्हरेज आपल्याला 1-2-3 दिवसात लक्षात येऊन जाईल। तर सर या सुळबाबूड शेतीकडे वळण्याचं कारण तुम्ही आमच्या शेतकऱ्यांना सांगू शकाल का? सांगू शकतो सर। सर्वात अडचण अशी सर मजुरांची। बरोबर। मजुरांना पैसे देऊन सुद्धा मजूर मिळत नाही। बरोबर। सरकारने हे जे राशन दुकान चालू केलेले आहेत त्यात बरेच ठिकाणी फुकट धान्य मिळतं। बरोबर। त्यामुळे त्यांचं फक्त तेल मीठ मिळतं, जे पैसे भेटले त्याच्यावर त्यांचा संसार भागून जातो। त्यामुळे मजूर देखील शेतकऱ्याकडे दुर्लक्ष करतात आणि शेतकऱ्याची इतकी वाईट अवस्था आहे की आजच्या पोझिशनला ही जर लागवड केली सुळबाबूडची वगैरे जर झाडांची, निलगिरी वगैरे या झाडांची लागवड जर केली तर कंपनी चांगल्या प्रकारे आपल्याला रेट देते आणि कटिंग करताना आपल्याला कुठलाही त्रास होत नाही किंवा त्यांना इव्हन ते मजूर असतात त्यांना फक्त पाणी पाजलं, बाकीच्या गोष्टी काही द्यायची गरज पडत नाही। आणि वेळोवेळी त्यांचे सुपरवायझर तुमचे ते माणसं येणारे जाणारे येणारे जे दर महिन्याला 2 महिन्याला व्हिजिट देतात। त्यामुळे शेतकऱ्याला बरेचसे गायडन्स मिळत राहतं आणि शेतकरी त्यामुळे बरेचशी प्रगती होईल। आमच्या बाजूचा शेतकरी एका VR पाटील होते, त्यांनी काढला तर त्यांना पुऱ्या सर्व्हिसमध्ये 10 लाख रुपये कधी भेटले नाही त्यांना। एकाच दिवशी 10 लाख रुपये भेटून गेले। हा जो प्रकल्प आहे हा सर्वात चांगला आहे तुमच्या, म्हणजे या कंपनीचे जे रेट आहेत ते पण चांगले आहेत। आता सध्या 5,000चा रेट देऊ राहिले। त्यामुळे आपल्याला म्हणजे 101% परवडणारी शेती आहे। अशी शेती जर केली तर भविष्यामध्ये शेतकऱ्याची प्रगती होईल। परंतु बाकीच्या पिकामध्ये मका काढला, कपाशी काढली हे येत नाही। याच्यामुळे भयंकर शेतकरी पुन्हा म्हणजे वाढायच्या ऐवजी शेतकरी पूर्ण टोटल खड्ड्यामध्ये जातोय। जेवढं पेर लावला 1 रुपया लावला तर त्या 12नेच निघतात, त्याचे पुन्हा 4ने घाटा, दरवर्षी तो घाटा खातो। त्यामुळे त्याच्या म्हणजे उदरनिर्वाहाचा जो आहे ते बिलकुल संपल्यासारखं जवळपास आहे। बरोबर। तुम्ही आता कपाशी लावलेली होती सर, जवळपास बरंच क्षेत्र आहे, तर कपाशीमध्ये तुम्हाला खूप चांगलं उत्पन्न आलं असेल सर यावर्षी? तर कपाशीमध्ये आम्ही जे लावलंय आमचे जे पैसा खर्च झाला आता म्हणजे 3.5-4.5 लाख रुपये खर्च झाले माझे। आता फक्त येईल जास्त जर कपाशी 2 ते 2.5 लाखाची येईल, म्हणजे 2 लाख रुपये त्याच्यामुळे तोटा जाणार आहे मला। सध्या भाव नाही, भाव नसल्यामुळे आणि माल निघाले जास्त एकरी 3 क्विंटलच्या वरती माल निघाला नाही। त्यामुळे ते उलट आम्ही खड्ड्यात जाणार। तर आता साहेबांचं जवळपास 1-2 दिवसात इथे मजूर येणार आहे। साहेबांचा नंबरही मी कमेंटमध्ये खाली देणार आहे तुम्हाला आपल्या। तर तुम्ही 2-3 दिवसानंतर वापस यांच्या शेतावर येऊन आपण वापस एक व्हिडिओ अपलोड करू, यांचं किती यील्ड आलं त्याबद्दलही आपण तुम्हाला माहिती देऊ। तर मित्रांनो आता कंपनी JK पेपर मिल जवळपास 5,000 रुपये रेट देऊन खरेदी करते। कुठलाही त्रास नाहीये तुम्हाला, फक्त मजुरांना पाणी पाजायचं सरांनी तुम्हाला सांगितलंच आहे। बऱ्याच ठिकाणी माझ्या तोड चालू आहे, तुम्ही पाहतायत बऱ्याच शेतकऱ्यांच्या मुलाखती मी अपलोड करतोय आपल्या चॅनलला। तर त्या शेतकऱ्यांशी तुम्ही कॉन्टॅक्ट करा ज्यांच्या कटिंग, आता यांची कटिंग होईल 1-2 दिवसात चालू होऊन जाईल, तर कटिंगचाही आपण एक व्हिडिओ अपलोड करणार आहे। तर आज जे तुम्ही इतर शेती करत आहात त्या शेतीपेक्षा ही परवडणारी शेती आहे। तुम्हाला मिनिमम 30 टन जरी यील्ड आलं तरी पण 3×5=15 म्हणजे जवळपास 1.5 लाख रुपयाचं तुम्हाला उत्पन्न येतंय। तुमच्याकडे 10 एकर, 15 एकर, 20 एकर शेती असेल तर त्याच्यातून तुम्ही 4 एकर, 5 एकर, 6 एकर लागवड करा। उरलेल्या शेतीकडे, जास्त शेतीतून काही शेती ॲग्रो फॉरेस्ट्रीला गेल्यानंतर तुम्ही जमीन थोडं कमी झाल्यानंतर या शेतीकडेही तुम्ही लक्ष करा, त्याच्यातही तुम्ही उत्पन्न घेऊ शकतात। तर अशा पद्धतीने तुम्ही या शेतीकडे तुम्हाला लागवड करायची असेल तर संपर्क करा आमच्या JK पेपर मिलशी। आपण ॲग्रीमेंट करून घेतो, तुम्हाला कुठलाही प्रकारचा त्रास होणार नाही। मध्ये जो तोडचा प्रॉब्लेम होता तोही आता कंपनीला रोज 2000 मेट्रिक टन लाकूड लागते, तितका पुरवठा आपण करू शकत नाहीये।
तर आपण जास्तीत जास्त लागवड करावी ही तुम्हाला नम्र विनंती. सर धन्यवाद, तुम्ही आम्हाला मुलाखत दिली. थँक्यू.